नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे, मात्र असं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये. मुंबई, पुणे, अमरावती, रत्नागिरी या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे जरी एका बाजूला लसीकरण सुरू झालेलं असलं तरी दुसरीकडे कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रयत्न करावे लागतायत. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. अनेक ठिकाणी नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत, मास्कचा वापर करत नाहीयेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीयेत आणि त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये असं महापालिकांचं म्हणणं आहे. याचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्ण कमी व्हायला हवेत, त्याच्याऐवजी रुग्णसंख्या रोज वाढते आहे. आणि आज याच परिस्थितीचा आपण सखोल आढावा घेणार आहोत. थेट जाऊया मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे कोरोना संदर्भातली हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, गेले काही दिवस आपण चित्र बघत होतो की थोडी रुग्णसंख्या कमी होतीये मुंबईतली, त्यामुळे थोडा दिलासा मिळत होता. आता पुन्हा एक दोन दिवस आपण बघतोय की ही रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे. दिवसाला 1000-2000 अशी रुग्णसंख्या परत होतीये. त्यामुळे खरोखर चिंता वाढली आहे. अगदी खरं आहे सुवर्णा. मुंबईचं जर आपण बघायला गेलो तर 15 दिवसांपूर्वी जी एकूण आकडेवारी होती ती 300च्या जवळपास जात होती. म्हणजे साधारणपणे दररोज 300 नवे रुग्ण आढळून येत होते. परंतु जर आपण गेल्या आठवड्याचा एक त्याच्यावर लक्ष दिलं तर ती आकडेवारी 500च्या वरती गेलेली आहे. आणि काल तर जवळपास 645 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत मुंबईमध्ये. त्यामुळे साहजिक आहे की गेल्या 15 दिवसात ही आकडेवारी दुपटीवर गेलेली आहे, जे नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा चिंता वाढायला लागलेली आहे. आज राज्यभरामध्ये जरी कॉलेजेस सुरू झालेले असले तरी मुंबईमध्ये मात्र आतापर्यंत कुठलीही शाळा किंवा कॉलेजेस जे आहे ते सुरू करण्यात आलेले नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये धोका वाढायला लागलेला आहे. भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट आपल्याकडे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. शिरसाटजी, गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया? आपण जे काही इतके प्रयत्न केलेले होते ते प्रयत्न पुन्हा एकदा वाया जात आहेत असं वाटायला लागलं? नाही, लोक थोडीशी निर्धास्त झालेली आहेत. जे सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क असेल याचा पूर्वीसारखा वापर आता होत नाही आहे. आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर हा मुक्तपणे सुरू झाला आहे. सर्वत्र गर्दी वाढत चाललेली आहे आणि म्हणून हा प्रादुर्भाव वाढतो आहे. जर आपण या बाबतीमध्ये काळजी घेतली तर निश्चित रूपाने हा प्रादुर्भाव आपण आटोक्यात आणू शकू. हे केवळ मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासन करू शकणार नाही, सर्व जनतेचा त्याचा सहभाग असला पाहिजे. एकीकडे आपण लसीकरणाला सुरुवात केलेली आणि दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे. त्यामुळे दुहेरी भार मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यावर येऊन पडेल अशी भीती वाटते तुम्हाला? नाही, मुंबईचं आरोग्य खातं तसं सक्षम आहे. लसीकरणासाठी त्यांना केंद्राकडूनच मदत येते. फक्त लसीकरण मोहीम राबवायची आहे, बाकी त्यांच्यावरती कुठलाही भार नाही. आणि कोविडसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज आहे. जम्बो सेंटर्स बनवलेले आहेत. मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं असं काळजीचं फार मोठं कारण नाही. पण प्रादुर्भाव जो वाढतो आहे त्यासाठी काळजी हे सर्वसामान्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि निर्धास्तपणे वावर करता कामा नये. नक्की आपण पाहतोय तर भालचंद्र शिरसाट असं सांगत होते की नागरिकांमध्ये थोडंसं आता प्रमाण जे आहे ते ढिलाई दिसून येते. नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा सॅनिटायझेशन फार व्यवस्थित केलं जात नाही. अनेक जण अनेक ठिकाणी मास्क घालत नाही. गर्दीच्या ठिकाणी एखाद दोन असले तर ठीक आहे, परंतु गर्दीच्या ठिकाणी सुद्धा लोक आता फारसा मास्क वापरत नाही असं दिसून येत आहे आणि त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी पुन्हा एकदा कोरोनाचे जे काही नियम होते त्यांची पुन्हा एकदा अंमलबजावणी काटेकोरपणे करणं गरजेचं आहे असंच त्यांचं म्हणणं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नक्की प्रणाली, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याबद्दल. आपण जाऊया पुण्याला. पुण्यामध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. संसर्ग दरही वाढलेला आहे. मात्र नेमका हा कोणत्या भागात किंवा विशिष्ट पॉकेट्समध्ये वाढतोय का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे लगेचच कंटेनमेंट झोन सारखे प्रतिबंधात्मक उपाय राबवणार नाही, पण लस आली म्हणजे कोरोना संपला नाही म्हणून काळजी घ्या असं आवाहन पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं आहे. पुण्यातील परिस्थितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया पुण्याला. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या संपर्कात आहेत.
अद्वैत, मुंबईमध्ये तर कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे, त्यामुळे मुंबईत तर चिंता आहेच. पण पुण्यामधलं चित्र काय आहे? का काही विशिष्ट पॉकेट्समध्येच कोरोना रुग्णसंख्या अधिक येताना दिसतेय? महापालिका अशा सगळ्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवून आहे का? सुवर्ण, आपण जर बघितलं तर खरं तर एक दिलासादायक बातमी मिळाली होती एक थोड्या दिवसापूर्वी, जेव्हा एप्रिल नंतर पहिलाच असा एक दिवस होता की ज्या दिवशी एकही कोरोना मृत्यू झालेला नव्हता. त्यामुळं कुठंतरी एक आनंददायी बातमी होती. आणि त्याचबरोबर जो पॉझिटिव्हिटी रेट होता तो सुद्धा अवघा 4-5% आला होता. म्हणजे इतका तो वाढलेला होता. आपण माहिती की एकदा तर तो 32% इतका गेला होता पुण्यामध्ये, आणि त्याच्यावरून एकदम 4-5% मधल्या काळामध्ये. परंतु आता जर बघितलं तर 7 फेब्रुवारीनंतर हे परत चित्र बदलताना दिसतंय. कोरोना प्रादुर्भाव वाढतोय आणि आता डबल म्हणजे अवघ्या 7 दिवसामध्ये 10% इतका हा पॉझिटिव्हिटी रेट किंवा बाधितांचा दर झालेला आहे. आणि निश्चितपणे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे, कारण काल जे रुग्ण आढळलेले आहेत ते 300च्या वर गेलेले आहेत लागोपाठ 2 वेळा. आणि आता कदाचित काल रविवार असल्यामुळं आज चाचण्यांमध्ये ते रिफ्लेक्ट होणार नाही. परंतु काल व्हॅलेंटाईन डेला सुद्धा प्रचंड गर्दी झाली होती तरुणाईची. थोडंसं जर आपण बघितलं, हे कॅमेरामनला सांगतो की त्यांनी इथं दाखवावं कशा पद्धतीनं लोक आहेत ते बाहेर पडलेले आहेत. आणि जर बघितलं तर कुठंतरी फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते पाळलं जात नाही आहे. मास्क लोक घालता येत नाही असं नाही, कारण मास्क शेवटी दंडही भरावा लागतो आहे. दंडाच्या भीतीनं पण काही जण घालत आहेत. किंवा लस जोपर्यंत सर्वसामान्य लोकांना मिळणार नाही आहे जून महिन्यापर्यंत, तोपर्यंत तरी लोक जे आहेत ते मास्क घालतील असं दिसतंय. पण आज आता कॉलेजेस सुरू झालेले आहेत, अर्थात 50% उपस्थिती एवढीच राहणार आहे. शाळा देखील सुरू झालेल्या आहेत. 5वी ते 8वी झालेले आहेत, 9वी ते 12वी झालेले आहेत. कुठंतरी प्रशासन जे आहे ते आता परत एकदा जागरूक झालेलं आहे. आणि थोडं मध्ये जे शैथिल्य आलं होतं तर ते आता नको आहे. त्यामुळं अर्थात महापौरांनी सांगितलं की हा ट्रेंड अजून आपल्या लक्षात येत नाही आहे की बाबा हा नेमका कोरोना कुठं वाढतोय, हा सोसायट्यांमध्ये वाढतोय का, हा झोपडपट्ट्यांमध्ये वाढतोय का. तेव्हा असं अजून त्या दृष्टीने विश्लेषण झालेलं नाही आहे. कदाचित ते कळाल्यानंतर समजू शकेल की बाबा काय विशिष्ट पॉकेट्समध्ये पण मग असं जर चित्र समोर आलं की पुण्यामधल्या काही पर्टिक्युलर भागांमध्येच कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत, तर तिथे पुन्हा एकदा काही कडक नियम किंवा लॉकडाऊन लावण्याची शक्यता व्यक्त होतीये का? चर्चा अशा आहेत का काही? बरोबर लॉकडाऊनची शक्यता नाही आहे, परंतु कंटेनमेंट झोन म्हणजे जर असं आढळलं की बाबा विशिष्ट भाग आहेत त्या ठिकाणी जर हा ट्रेंड दिसतोय सातत्याने, तर तिथं मात्र जे प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत म्हणजे थोडक्यात कंटेनमेंट झोन जे आहेत ते मात्र नक्की बनतील. मग त्या नागरिकांना मात्र पहिल्यांदा जसं केवळ तुम्हाला फक्त अत्यावश्यक सुविधांकरताच बाहेर पडावं लागेल, म्हणजे तुमचं जे किराणा सामान आहे, जीवनावश्यक वस्तू किंवा मेडिकलची दुकान असेल, दूध असेल, त्याला सामोरं जावं लागतं. ही शक्यता निश्चित आहे. मात्र अद्याप हा निर्णय झालेला नाही, कारण महापौरांचं असं म्हणणं आहे की लगेच घाबरून नको जायला. परंतु लोकांना एक त्यांनी आवाहन केलेलं आहे की लस येईपर्यंत तुम्ही शैथिल्य दाखवू नका, कारण आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. दुसरा टप्पा सुरू होईल आता 1 मार्च नंतर, त्यानंतर तिसरा टप्पा, आणि जून महिना उजाडेल जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना ही लस मिळेल तोपर्यंत तरी नागरिकांनी जे आपल्याला त्रिसूत्री सांगितलेली आहे MSPची, म्हणजे मास्क असेल, सॅनिटायझर असेल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग, हीच पाळायची आहे. त्यामुळे आता बघूयात, शिवजयंतीचा सण देखील तोंडावरती आलेला आहे. नक्की. अद्वैत, खरं तर तुझ्याशी अजून संवाद साधायचा आहे, तू असा सोबत राहा. पण आपल्या प्रेक्षकांना आपण आवाहन करूया, आमच्या सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या टीम कडून आवाहन आहे की तुम्ही कृपया काळजी घ्या, बेफिकीर राहू नका. जर तुम्ही बेफिकीर राहिलात, तुम्ही तुमचाच नाही इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालता आहात. तुम्हाला कोरोना होईलच, पण तो तुम्ही इतरांना स्प्रेड सुद्धा कराल, आणि त्यामुळे काळजी घ्या. पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती किंवा कंटेनमेंट झोन मधली लोक बाहेर येणार नाहीत म्हणून त्यांना फक्त घरात राहण्याची मुभा, अशा कुठल्याही नियमांना आपल्यावर लादून घेऊ नका. हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्हीच थोडी काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा. हॉटस्पॉटचे जिल्हे आता पुन्हा आपल्याला एकदा बघावे लागतायत, आणि तसं व्हायला नको आहे. हॉटस्पॉटचे जिल्हे वाढायला नको आहेत, आणि त्याच्यावर एकच उपाय आहे की आपण आपली आणि आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घ्यायची आहे. बेफिकीर राहू नका. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढतायत, म्हणजे एका बाजूला आपण लसीकरण करतो आहोत की जेणेकरून कोरोना होणार नाही, पण दुसरीकडे आपणच बेफिकीर राहून आणि नियम न पाळून कोरोनाला आमंत्रण देतोय, अशी परिस्थिती आहे आता.
संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये काय आता चित्र आहे ते आपण बघणार आहोत. संजय, कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय का अमरावती? म्हणजे एका बाजूला अमरावतीत बर्ड फ्लूची पण भीती, दुसरीकडे कोरोनाचेही रुग्ण वाढतायत का? काय अपडेट आहे? सुवर्ण निश्चितच गेल्या आपण 1 फेब्रुवारीपासून जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढत चाललेली आहे. काल अमरावतीमध्ये 399 रुग्ण आढळले आणि त्याच्यापूर्वी आदल्या दिवशी 376 रुग्ण आढळलेले आहे. एकूणच जर बघितलं आपण तर अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि यामुळे अमरावती जिल्हा हॉटस्पॉट तर होत नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती शहरातील शाळा, कॉलेज आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहे आणि अमरावतीमध्ये आता 1 तारखेपासून तर 28पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये शहरातील बाजारपेठ असेल, दुकान असेल, या सुरू आहेत. मात्र शाळा, कॉलेज पूर्णपणे बंद आहे आणि सोबतच अमरावतीमध्ये कोरोनाचा स्फोट होतो की काय असं वाटत असल्यामुळे आता जिल्हा प्रशासन कामाला लागलेलं आहे. शहरात जे मास्क घालणार नसतील त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. शहरातील जे दुकानं असतील दुकानदारांना आता दंड ठोठावणे सुरू झालेले आहे. त्यामुळं शहरातील नागरिकांनी आता मास्क, सॅनिटायझर आणि कोरोनाची त्रिसूत्री जी आहे त्या त्रिसूत्रीचं पालन करणे गरजेचं असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. शहरातील पण नागरिक संजय, अनलॉक नंतर तू बातम्या कव्हर करण्यासाठी अमरावतीभर फिरत असशील, तेव्हा तुला चित्र काय दिसतंय? लोक संयमाने वागतायत का? नियम पाळतायत का? का गर्दीच्या ठिकाणी बाजारामध्ये, मार्केटमध्ये किंवा मॉल्समध्ये अजूनही गर्दी दिसते? लोक अजिबात सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळत नाहीयेत, असं काही चित्र तुला दिसतंय? निश्चितच अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात. ते कुठेही कोरोनाच्या नियमाचं पालन करताना दिसत नाही. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेतच, पण अमरावतीमधली आपण परिस्थिती काय आहे ती बघतोय. कोरोनाचा धोका अमरावतीत कायम आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट होतो की काय अमरावती, अशी परिस्थिती आहे. एकूण रुग्णसंख्या सध्या 25,294 इतकी आहे. मृतांचा आकडा 435 आहे. 14 दिवसांमध्ये, मागच्या 14 दिवसांमध्ये जर अमरावतीतल्या कोरोना रुग्णांचा आकडा तपासला तर तो 3,500च्या घरात जातोय. म्हणजे 3,154 रुग्ण गेल्या 14 दिवसामध्ये कोरोनाचे समोर आलेत. कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे हे गेल्या 14-15 दिवसात दिसतंय. 10 फेब्रुवारीपासून 315 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 11 फेब्रुवारीला 359 रुग्ण होते. 12 फेब्रुवारीला 369 रुग्णांची नोंद झालेली आहे. 13 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी 376 रुग्णांची संख्या बघायला मिळाली आणि कालच्या 14 फेब्रुवारीच्या दिवशी साधारण 400 म्हणजे 399 रुग्ण अमरावतीत आढळले. मृत्यू दर जर बघायचा झाला तर 1.86% इतका मृत्यू दर आहे अमरावतीतला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुद्धा खूप चांगलं आहे, दिलासादायक आहे, 93.1%. पण लोकांनी जर नियम पाळले नाही तर मात्र हा आकडा वाढू शकतो आणि तीच भीती आहे. साधारण कोकणातली काय परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी खेडला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधूया. चंद्रकांत, कोकणातलं काय चित्र आहे किंवा खेड आणि आजूबाजूचा जो भाग आहे तिथे रुग्णसंख्या वाढतीये का? आणि जर वाढत असेल तर मग स्थानिक प्रशासन काय पावलं उचलतंय किंवा नागरिकांना काय आवाहन करताय? एकंदरीत बघितलं तर गेल्या काही 2-3 महिन्यापासून कोरोनाचा जो दर आहे, आकडा जो आहे हा कमी होत चालला होता. मात्र अचानक गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाचे जे रुग्ण आहेत हे सापडू लागलेले आहेत. कालच खेडमधल्या एकाच गावातल्या एकाच वाडीतल्या जवळपास 27 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. आतापर्यंत 1,553 हे जे कोरोना बाधित रुग्ण एका खेडमध्ये आहेत आणि जवळपास 75 लोकांचा मृत्यू हा आजपर्यंत कोरोनामुळे झालेला आहे. अजूनही प्रशासन आवाहन करते की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. एकंदरीतच बघितलं तर तसं दिसत नाहीये. आपल्यासोबत खेडच्या तहसीलदार मॅडम आहेत, घोरपडे मॅडम, आपण त्यांना विचारूया. मॅडम, एकाच दिवशी 27 रुग्ण सापडले, धक्कादायक बाब आहे आणि अजूनही रुग्ण सापडत आहेत. काही शासकीय अधिकारी सुद्धा सापडत आहेत, शिक्षक सुद्धा सापडत आहेत. काय सांगाल तुम्ही? एकंदरीत पाहिलं तर खेड तालुक्यामध्ये मागच्या 3 महिन्यापासून म्हणजे एका महिन्यामध्ये जो कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट होता तो कमी होता.
परंतु आता कालच्या एक घटनेवरून असं समोर आलं की खेड तालुक्यामध्ये वरवली या गावामध्ये एक पेशंट पॉझिटिव्ह आलेलं. त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जे आपण त्यांचे स्टार्ट घेतले तर ते एकूण 27 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये जे 22 जण आहेत ते असिम्प्टोमॅटिक पेशंट मध्ये मोडतात आणि बाकीचे जे आहेत ते थोडे थोडे त्यांना सिम्पटम्स आहेत, म्हणजे ताप आहे, फीवर आहे. तरी नेहमीच तालुका प्रशासन म्हणजे प्रत्येक विभाग प्रत्येक लोकांना सांगत आहे की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्कचा यूज आणि सॅनिटायझेशन त्या गोष्टींची काळजी घ्या. जरी आपल्यात आता लसीकरण चालू झालेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला लस दिली जाते, त्याचे 3 टप्पे आहेत. फर्स्ट फेज तर आपण पूर्ण केलेले आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट झालेलं आहे, महसूल झालेला आहे, सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य विभाग झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्या तालुक्यातील लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. तरी सुद्धा माझी लोकांना एक तालुका म्हणजे तालुक्यातले एक प्रथम अधिकारी म्हणून आव्हान आहे की लोकांनी सोशल डिस्टन्सिंग किंवा कोरोना आपल्यातून गेलाच आहे त्या याच्यात राहू नये, काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, मास्क वेळोवेळी वापरावा आणि गरज नसेल तर अजूनही लोकांना मी आवाहन करते की गरज नसेल, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. आवश्यकता असल्यासच पडा. सध्या कोरोनाचं थोडं पेशंट वाढलं दिसतंय आपल्या तालुक्यामध्ये, कारण की मागच्या आठवड्यात 2 आठवड्यामध्ये जे 12 पेशंट होते ते अचानक आज 38 पेशंट झालेले आहेत. त्याचे उद्या 48 होऊ नये याच्यासाठी आपण आजच काळजी घेऊया. बरोबर. कोरोनाचे वाढत्या पेशंटसाठी पण काल आपण जे पेशंट सापडले ते आपण आपले कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या अंडर ऑब्झर्वेशन आहेत ते सगळे पेशंट आणि परत त्यांचं आपण बॅक ट्रेसिंग अजून करतो आहे. तर त्याच्यातही काही पॉझिटिव्ह लोक येतील अशी आरोग्य खात्याकडून माहिती आपल्याला मिळते आहे. तर त्याचा आपण फॉलोअप करत आहोत आणि नक्की. आम्ही प्रत्यक्ष चर्चेने जाऊन ड्युटी घेऊन आलाय. पेशंट सगळे म्हणजे असिम्प्टोमॅटिक आहेत बऱ्यापैकी आणि जे सिम्प्टोमॅटिक आहेत त्याचं आपण ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. एकंदरीत बघितलं तर अजूनही पेशंट वाढण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत काही खेड नगरपालिकेचे सभापती आहेत. मॅडम, तुम्ही सांगा, खेड शहरामध्ये आज काय परिस्थिती आहे आणि लोक नियमांचे पालन करतायत का? निश्चित लोक तसे बघायला गेला तर नियमांचं पालन करत आहेत. त्याच्यामुळे तर आपण आतापर्यंत या गोष्टींचं एक कंट्रोलमध्ये ठेवलं होतं. पण आज बघायला गेला तर जे अचानकपणे जे वाढलेलं आहे ते प्रमाण कुठेतरी ह्याच्यामध्ये येण्यासाठी, कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला आपणच स्वतः आपली काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे जसं प्रशासन आजपर्यंत काळजी घेत आले तुमची, तसे तुम्ही स्वतःहून होण्यासारखं आहे. एकंदरीतच बघितलं तर खेडमध्ये अचानक रुग्ण सापडलेले आहेत. 38 रुग्ण जे आहेत हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि महत्वाचं म्हणजे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ह्यांना दाखल केलेलं आहे. त्यांच्या नक्की, संपर्कात येणाऱ्यांची अजूनही संख्या मोठी आहे. एकंदरीत बघितलं तर कोरोनाचा धोका कायम असल्याचं एकंदरीत कोरोनाचा धोका कायम आहे. तू त्या दोन्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्याबद्दलही आभार आणि अधिक अपडेट्स तू दिलेस. आपण एक अजून आपल्या प्रेक्षकांना फक्त आवाहन करूया. माघी गणेशोत्सव आहे. कोकणातल्याच नव्हे, महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो माघीचा. तेव्हा कृपया काळजी घ्या. आवाहन आहे, मास्क वापराच, पण सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करा. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महत्वाची बातमी आहे. आर अश्विनचं शानदार शतक पूर्ण झालेलं आहे. दुसरी टेस्ट मॅच आहे. भारत मजबूत स्थितीत बघायला मिळतो आहे. आर अश्विनने शानदार शतक पूर्ण केलेलं आहे. दुसऱ्या टेस्टचा तिसरा दिवस आहे. अश्विनचे हे काही फोटोज आपण बघतो आहोत. बॅटिंग करतानाचे त्याचे हे फोटोज आहेत. त्याने अत्यंत सुंदर असं शतक पूर्ण केलंय. माझे सहकारी अजिंक्य भातंब्रेकर आपल्या सोबत आहेत. अजिंक्य, अश्विनचं शानदार शतक. सुवर्णा, अगदी योग्य वेळेला अश्विननं हे शतक झळकावलेलं आहे. टीम इंडियाला खरं तर खूप चांगल्या आणि मोठ्या अशा खेळीची गरज होती आणि अश्विननं आपल्या होम ग्राउंडवर ही जबरदस्त शतकी खेळी करत टीम इंडियाची जी आघाडी आहे ती जवळपास 450 रन्सपेक्षा जास्त आता वाढवलेली आहे. त्यामुळं आता इंग्लंड समोर एक खूप मोठं आव्हान उभं करण्यामध्ये टीम इंडियाला यश येताना दिसतंय. सुरुवातीला विराट कोहलीच्या साथीनं रविचंद्रन अश्विननं एक खूप मोठी चांगली पार्टनरशिप केली होती, पण विराट कोहली आउट झाल्यानंतर देखील अश्विननं तळाच्या बॅट्समन बॉलर्सना
सोबत घेत एक जबरदस्त अशी ही खेळी साकारलेली आहे. आता 9 विकेट्स टीम इंडियाच्या गेलेल्या आहेत. एकच विकेट शिल्लक आहे, पण तरी देखील अश्विननं दमदार शतक झळकावत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलेलं आहे. उत्कृष्ट बॉलिंग तर त्यानं केलेलीच होती पहिल्या इनिंगमध्ये, पण आता दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या वेळेला एका चांगल्या आणि मोठ्या खेळीची गरज होती भारताला, ती खेळी देखील अश्विननं एक दमदार शतक झळकावून आता केलेली आहे. आणि म्हणजे कसोटीमधलं अजिंक्य अश्विननं असं हे म्हणायचं का की 9 विकेट्स जेव्हा गेलेले असतील तेव्हा ताणही उरलेले जे बॅट्समन्स असतात त्यांच्यावर जास्त असतो आणि अशा परिस्थितीत मानसिकतेत वातावरणामध्ये त्याने ही चांगली कामगिरी केली आहे. अगदी अगदी खरंय सुवर्ण. या अशा परिस्थितीमध्ये खरं तर खूप चांगल्या खेळीची टीमला गरज असते आणि आपण बघितलं तर आज सकाळी आपले टीम इंडियाचे जे बॅट्समन आहेत ते फार कमी अंतरानंतर बाद होत गेले आणि त्यामुळे एका मोठ्या खेळीची, एका मोठ्या पार्टनरशिपची भारताला गरज होती. विराट कोहली आणि अश्विनच्या रूपानं ती पार्टनरशिप मिळाली, पण अश्विननं विराट कोहली बाद झाल्यानंतर देखील तो मोमेंटम जो होता तो कायम ठेवला आणि एक दमदार शतक झळकावलं, आपलं टेम्परामेंट दाखवून दिलं आणि भारताला एक जबरदस्त आघाडी जी आहे ती मिळवून देण्यामध्ये अश्विननं सिंहाचा वाटा उचललाय असं म्हणायला हवं. नक्की. आभार अजिंक्य, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अश्विनने गरज होती त्यावेळेला भारताला एक चांगली इनिंग देण्यासाठी म्हणून किंवा रन्सची एक चांगली संख्या निर्माण करण्यासाठी म्हणून 100 रन्स त्याने केलेले आहेत. शानदार शतक त्याने पूर्ण केलेलं आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह आणि कार्यक्रमांसह पुन्हा भेटूया काही क्षणात. पहा फक्त न्यूज 18 लोक.